नमस्कार सर्वांना, राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची भजी, कुरकुरीत भजी अशी बनवणार आहे। तर इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली। ही एकदम कोवळी पात आहे, हे बघा एकदम ही स्वच्छ धुवून मी एका आता या वाडग्यात घेतली आहे। त्यात आता काय काय साहित्य टाकायचे ते बघूया। यात मी या पातीचा कांदा घेतलेला नाहीये, कारण एकदम कोवळी पात होती, त्यामुळे त्याच्यात मोठे असे कांदे नव्हते। त्यामुळे इथे मी वेगळा उभा चिरून कांदा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरची लसूण थोडंसं जाडसर असं वाटून घेतलंय, किंवा तुम्ही कापून सुद्धा टाकू शकता मिरची। त्यानंतर चण्याचं पीठ टाकायचं। त्यानंतर तांदळाचं पीठ, आता मसाल्यामध्ये टाकायचे हळद, ही धना जिरा पावडर, ही तिखट मिरची आहे, ही लाल मिरची, ती त्याची मिरची पावडर आहे। आणि मीठ टाकूया। कोथिंबीर। आता हे पाणी न टाकताच आपल्याला पहिलं काय करायचं, मिश्रण मिक्स करून घ्यायचं, कारण कांद्याची पात आताच धुतलेली, त्यामुळे ते ओलसरपणा असतो। लागलं तर टाकू शकतो, पण शक्यतो गरज लागत नाही पाण्याची। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चण्याचं पीठ आपण अजून थोडंसं टाकूया। हे बघा, पाण्याची गरज लागली नाही, असेच आपल्याला मिक्स करून फ्राय करायचे। जास्त पाणी टाकल्याने पण काय होतं, कुरकुरीत होत नाही भजी। तर आता हे बघा, हे मिश्रण मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि भजी बनवायला घेऊया। हे बघा, तर हे बघा, इथे कढई तेल टाकलंय आणि तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे, एकदम पण फास्ट करायचा नाहीये। आणि इथे तेल गरम होईपर्यंत मी असंच ठेवलेलं रेस्ट करायला। तर आता आपण हातानेच असे घेऊया बनवायला।
पाणी अजिबात टाकलेलं नाहीये, बिना पाण्याचेच मी ही भजी बनवते. पाणी टाकल्याने काय होतं, मग मऊ होतात भजी, पण आपल्याला एकदम कुरकुरीत बनवायचे. कांद्याची पात एकदा धुवून घेतली की त्याच्यात पाणी राहतच, त्यामुळे पाण्याची गरज लागतच नाही. आणि असे करून आपल्याला हे टाकायचे. खूप टेस्टी बनतात, नक्की ट्राय करा. कारण नेहमी कांदा भजी, बटाटा भजी तर आपण खातोच, पण ही कांद्याच्या पातीची भजी खाऊन बघा. आता जेवढे कढईत बसतील तितके मी टाकून घेते. जशी कांदा भजी असते त्याच पद्धतीने ही कुरकुरीत होतात एकदम. आता आपण थोडेसे हलवून घेऊया. आपल्याला हे असं हलवत राहायचंय. आता गॅसचा फ्लेम मी थोडा फास्ट केलेला आहे. तर आता ही भजी आपली झालेली आहे आणि ही आता आपण टिश्यू पेपर मध्ये काढून घ्यायची. हे बघा, सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी कुरकुरीत झाली आहे. एकदम कांदा भजी सारखीच एकदम कुरकुरीत होते. आता मी हे टिश्यू पेपर मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला सर्व करून दाखवते.